नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच रत्नागिरीमधून एक मोठी बातमी. रत्नागिरीतला अंजरले खाडीपूल अतिशय धोकादायक झालेला आहे. गेल्या 10 वर्षांपासून या खाडीपुलाची देखभाल दुरुस्ती केली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. खाडीपुलावरून वाहन गेल्यास पूल हलत असल्याचा दावा देखील स्थानिकांनी केलेला आहे. तर या खाडीपुलाकडे प्रशासनानं मात्र दुर्लक्ष केलंय. हे दुर्लक्ष कायम राहिल्यास खाडीपूल कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते. तर या पुलाचं तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची दुरुस्ती केली जावी अशी मागणी केली जाते. माणसांच्या कमड्यांचे प्रॉब्लेम होत आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांचेच गाड्यांचे हाल आणि एवढे खड्डे पडलेत की नको नकोसं होतं आहे पब्लिकला. आणि आमच्या त्या गाडीवाल्यांचे नकोसेच हाल झालेत आहेत. बघतो ते खड्डे बघितल्यानंतर एवढा मला कंटाळा येतो ह्या रूटला जाण्यासाठी. कमरेचा त्रास तर नेहमीच अगदी होणारच आहे याच्यामुळे. आणि हे खड्डे पडलेले आहेत, असेच खड्डे पडत जातात आणि मग कधी ह्या ब्रिजचं ऑडिट होत नाही, याकडे कोण दुर्लक्ष करतात नाही. मग एकंदरीत कधीतरी मोठ्या पुरामध्ये हा ब्रिज वाहून जातात, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे प्रशासन याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे. अंजरलेचा पूल आहे हा अत्यंत खूप वाईट अवस्थेत झालेला आहे. लोकांना जाण्या येण्याचा खूप त्रास होतो आहे. पर्यायी लोकांना दुसरी व्यवस्था नाही जाण्याची वाहतुकीसाठी. शासनाला विनंती आहे की महाडची जी दुर्घटना घडली अशी पुन्हा एकदा दुर्घटना व्हावी असं शासन वाट बघतंय का? आणि याच अंजरले खाडी पुलावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. मंडणगड आणि दापोली या 2 तालुक्याला जोडणारा अंजरले खाडीवरचा हा ब्रिज या गावातल्या लोकांसाठी महत्त्वाचा दुवा बनला होता. मात्र हाच ब्रिज आता पूर्णपणे नादुरुस्त झालेला आहे. या ब्रिजवरती भले मोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी हा ब्रिज आता कमकुवत झाला आहे. महाडची दुर्घटना होण्याची प्रशासन वाट बघते का, अशा प्रकारचा संतप्त सवाल इथल्या पंचकृषीमधून विचारला जातोय. दापोली तालुका असेल किंवा मंडणगड तालुका असेल, या 2 तालुक्यामधलं दळणवळण सुलभ होण्यासाठी या खाडीवरती ब्रिज बांधण्यात आला होता. त्यामुळे इथल्या पंचकृषीतल्या विकासाला या ब्रिजमुळे चांगली गती मिळाली होती. इथल्या आजूबाजूच्या गावाला फक्त या ब्रिजवरूनच वाहतूक करावी लागते, कारण जेव्हा ब्रिज नव्हता तेव्हा मात्र या खाडीमधून होडीतून त्यांना प्रवास करावा लागत होता. परंतु आता होडीतला प्रवास थांबला आहे आणि ब्रिज झाल्यामुळे इथल्या दळणवळणाला गती मिळालेली आहे. परंतु अलीकडे जर का बघितलं तर हा जो ब्रिज आहे हा पूर्णपणे कमकुवत झालेला आहे. या ब्रिजच्या जॉईंटला गॅपसुद्धा पडलेला आहे. गॅप ऑडिट होऊन लवकरात लवकर या ब्रिजची दुरुस्ती व्हावी आणि पुन्हा एकदा दुसरा ब्रिज याच ठिकाणी खाडीवरती बांधावा. पर्यायी व्यवस्था म्हणून 2 ब्रिज या खाडीवरती असावेत अशी भूमिकासुद्धा घेतली जाते. महाडसारखी दुर्घटना होऊ नये यासाठी या लवकरात लवकर या ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट करून या ब्रिजची दुरुस्ती करावी अशी मागणीसुद्धा जोर धरते आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, अंजरले, रत्नागिरी. वळूयात पुढच्या बातमीकडे. पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीमध्ये वाढ झालेली आहे. राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. पीएमपीएल कोर्टात ही सुनावणी झाली आणि ईडीकडून 6 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान अचानक स्वप्ना पाटकर यांनी मध्यस्थी याचिका दाखल करून त्यांची कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. राऊत धमकी देत असल्याचं पाटकरांच्या वकिलांनी आरोप केला होता. तर आज कोर्टात नेमकं काय घडलं आपण ते देखील पाहूयात. आज कोर्टात ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद मांडला. प्रवीण राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी मिळालेल्या 112 कोटींच्या रक्कममधील काही रक्कम रोख स्वरूपात मिळाली आहे. तसंच प्रवीणकडून दर महिन्याला 2 लाख रुपये मिळत होते. एका व्यक्तीला आम्ही चौकशीला बोलावलंय. त्या व्यक्तीचं नाव आम्ही सांगू शकत नाही असं ईडीच्या वकिलांनी म्हटलं. तर या दोघांची समोरासमोर चौकशी करायची आहे. राऊतांनी आधी जे व्यवहार नाकारले त्या व्यवहारांबाबत आता पुरावे मिळाले असल्याचा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला. तर वर्षा राऊतांच्या खात्यातून अनेकांना पैसे मिळाले. वर्षा राऊतांच्या खात्यात 1.8 लाख रुपये होते असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांकडून आज कोर्टामध्ये करण्यात आला. दरम्यान राऊतांनी कोर्टामध्ये नॉन एसी रूम देण्याची मागणी केलेली आहे. एसीचा त्रास होत असल्याचं देखील राऊतांनी कोर्टात सांगितलं. व्हेंटिलेशन नसल्याची तक्रार राऊतांनी केली होती. त्यानंतर नॉन एसी रूम देऊ असं ईडीनं कोर्टात स्पष्ट केलंय.
संजय राऊतांवर सुनावणी सुरू असताना अचानक स्वप्ना पाटकर यांनी पीएमएलए कोर्टात मध्यस्थी याचिका दाखल केली। संजय राऊतांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी त्यांनी केली। दरम्यान स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांनी संजय राऊत धमकावत असल्याचा आरोप देखील कोर्टात केला। मात्र राऊत अटकेत असताना धमकावलं कसं असा सवाल पाटकरांच्या वकिलांना कोर्टाने विचारला। आम्ही त्या पत्राचा मॅटरमध्ये प्रमुख साक्षीदार आहोत आणि स्वप्ना पाटकरांना धमकवलं गेलेलं आहे। त्यांची ऑडिओ क्लिप पण जी बाहेर आलेली आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे वाकोला पोलीस स्टेशनमध्ये। माननीय न्यायालयाने आम्हाला इतकंच सांगितलं की रिमांड जी आहे आरोपीची ही स्टेज नाहीये इंटरव्हेन्शन करण्याची, आणि जर तुम्हाला काही तक्रारी असतील तर तुम्ही एन्फोर्समेंट डायरेक्टरेटकडे तक्रारी करू शकता आणि ते योग्य ती कारवाई करतील। आणि याच्या व्यतिरिक्त जर अधिकारी मंडळी कारवाई करत नसतील आणि जर आपल्याला प्रोटेक्शन मिळत नसेल किंवा आणखीन जर तुमचे काही इश्यूज असतील तर ते तुम्ही योग्य न्यायालयासमोर रिट पिटिशन जर दाखल करायचं असेल तर तुम्ही रिट पिटिशन दाखल करू शकता। शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर बोलतायत, थेट जाऊयात। परंतु मग चिन्हाच्या संदर्भात वगैरे अशा स्वरूपात बातम्या छापून आलेल्या आहे। असं कुठेही कोर्टामध्ये म्हटलेलं नाही आहे। पिटिशनरला वेळ वाढवून द्यावा, ते वेळ मागणार आहे तर त्यांना वेळ वाढवून द्यावा अशा स्वरूपाची ही ऑर्डर आहे। तर त्यांनी ते कन्सिडर करावं अशा स्वरूपाची ही ऑर्डर आहे। असं असताना वेगवेगळ्या बातम्या येणं हे चुकीचं आहे आणि म्हणून नेमकं जे बोललं जातं आणि नेमकी जी ऑर्डर आहे तीच मीडियामध्ये सुद्धा आली तर मग लोकांमध्ये कन्फ्युजन निर्माण होतं। दुसरं आहे की कोणालाही घटनातज्ञ म्हणून घ्यायचं आणि त्यांचं मत हे प्रदर्शित केलं जातं निर्णयाच्या संदर्भात, तर असं सुद्धा करणं जर अवॉइड करता आलं तर ते चांगलं होईल असं मला स्वतःला वाटतं। घटनातज्ञांचे एक्सपर्ट म्हणून ते प्रतिक्रिया घेणार, त्यांनी प्रतिक्रिया देणं आणि त्यांनी निर्णय काय होईल हे सांगणं ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत। त्याच्यामुळे ज्यावेळेला कोर्टामध्ये एखादी मॅटर चालू असते त्यावेळेला त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया किंवा त्याच्यावर काही सांगणं हे योग्य नसतं असं हे माझं म्हणणं नाही। देशातल्या जे सर्वोच्च ऑथॉरिटी आहे त्यांचं हे म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे ते तुम्ही बघितलं ते छापून आलेलं आहे, मीडिया टायर्ड्स होऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर महाराष्ट्रामध्ये एवढं तरी मी अपेक्षा करू शकतो की नेमकी जी ऑर्डर होती ही ऑर्डर जशीच्या तशी लोकांच्या समोर यावी, एवढंच मी म्हटलं आणि मी काय म्हटलेलं नाही असं जसं की मला या संदर्भात आणि काय बोलायचं आहे। नाही केसच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही आहे। इलेक्शन कमिशनच्या संदर्भात जे म्हटलेलं आहे ते एवढंच म्हटलेलं आहे की जे पिटिशनर आहे आणि ते पिटिशनर वेळ मागतील तर त्या संदर्भात त्यांना वेळ वाढवून देण्याच्या संदर्भातलं तेवढंच म्हटलेलं आहे। याच्या पलीकडे आणि काही त्या ठिकाणी ऑर्डर झालेली आहे। निवडणूक आयोगाची सुनावणी किंवा ते तुम्हाला जे सबमिशन द्यायचं होतं ते 8 तारीख ठरलेली होती, हो बरोबर आहे? हो। त्या संदर्भात नेमका काय आक्षेप आहे? नाही त्यांचे पिटिशनरचं म्हणणं काय होतं म्हणजे त्यांचे जे वकील आहेत त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आणि वेळ वाढवून मागणार आहे तर आम्हाला ती वेळ मागून मिळावी। तर त्याच्यात सांगितलं की ह्यांनी वेळ वाढवून मागितली तर त्यांना ती देण्यात यावी, हे असं थोडक्यात अर्थ आहे। कन्सिडरचा अर्थ काय होतो, इट इज ॲज गुड ॲज ऑर्डर की त्यांना वेळ वाढवून द्यावी। ह्याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे कन्क्लुझिव्ह काही नाही, त्यांना वेळ वाढवून द्यावा एवढंच आहे। नाही आता मी सांगायला तुम्ही स्वतः बातम्या वाचून बघा, त्याच्यामध्ये काय येतं की चिन्हाच्या संदर्भात येतं किंवा इतर संदर्भात येतं की कुठलीही चर्चा झालेली नाही की त्या ऑर्डरमध्ये असं काही नाही आहे, फक्त वेळ वाढवून द्यावा एवढंच आहे। साहेब आता वेळ वाढवून दिले त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्तार तो देखील लांबणीवर पडेल का, त्याच्यावर काय परिणाम झाला का? हे बघा या दोघांचा काहीही संबंध असेल असं मला स्वतःला वाटत नाही की असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार करू नये वगैरे असं। मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख ही मुख्यमंत्री राज्यपाल महोदयांना कळवतील आणि त्यावेळेला तो होईल। जानना चाहिए कि आज जिस तरीके से खबर चल रही है कि राज्य सरकार को कहीं न कहीं कोर्ट से झटका मिला है और खासकर उन्होंने इलेक्शन कमीशन को बोला है कि अभी इस पर फैसला ना दें जब तक कोर्ट में मामला नहीं है, क्या है पूरा मामला? और आप देखिए जो ऑर्डर है वो स्पेसिफिक है। ऑर्डर में क्या बोला गया है कि इलेक्शन कमीशन के पास एक जो पार्टी जहाँ पे आर्गुमेंट कर रही थी उन्होंने बोला है कि उनको और समय चाहिए, तो वो समय मांगेंगे इलेक्शन कमीशन के पास, तो उनको पर्याप्त समय दिया जाए। इतना ही क्या है, उसके बारे में और कोई भी ऑर्डर नहीं हुआ है। तो मैं इतना ही बोलना चाहूँगा कि जब कोर्ट में कोई मैटर चल रहा होता है तो जैसे बोला गया है वैसे ही उसका न्यूज़ भी आना चाहिए।
उस पर कोई कमेंट्स भी नहीं आने चाहिए। ये एक मान रहता है, सुप्रीम कोर्ट का मान रहता है, तो हर किसी को ये देखना चाहिए कि इस पर कोई कमेंट नहीं आए और जैसे भी बोला गया है कोर्ट में उसी तरह से उस न्यूज़ में भी वो आ जाए। इतना ही मेरा कहना है। और हमने कभी भी इसके बारे में डिस्कशन कभी नहीं किया है, मैंने खुद कभी भी कमेंट नहीं किया है, लेकिन आज जो कुछ न्यूज़ आ रही थी उसमें कुछ अलग से न्यूज़ आ रही थी, इसलिए मैंने एक्सप्लेनेशन किया कि खाली इलेक्शन कमीशन को बोला गया है कि ये जो पिटिशनर है वो आपके पास वक्त मांगेंगे तो उनको वो वक्त दिया जाए। एक और सवाल है कि जिस तरीके से आज शिवसेना के कुछ नेता डीजीपी से मिलने गए और उन्होंने कहा कि इस राज्य के भीतर पुलिस यंत्रणा का दुरुपयोग किया जा रहा है सरकार की तरफ से हमारे कार्यकर्ताओं पर एक्शन लेने के लिए और FIR रजिस्टर किया गया। देखिए, हर किसी को टॉप अथॉरिटीज़ को मिलने का हक है और जो भी उनको लगे वो कहने का भी हक है, लेकिन ये वास्तवता है या नहीं उसका निर्णय उस अथॉरिटी को करना है और उस पर उनको निर्णय करना है। तो डेमोक्रेसी में कोई भी जाके मिल सकता है DG जो पुलिस के हाईएस्ट अथॉरिटी है उनसे, और अगर कुछ एक आध आदमी ऐसा हो कि जिसको गलती से पकड़ा गया होगा तो उसे भी जस्टिस मिलना चाहिए। ऐसे हम लोग नहीं बोलते कि 10 लोग अरेस्ट होते हैं तो 10 में से 10 ही उनका कनेक्शन है। जिनका भी कनेक्शन होगा उनको उन पे एक्शन होना चाहिए। ये तो उनका कर्तव्य आहे की उन पे ॲक्शन देणं। सर, शिवसेना नेत्यांकडून ही टीका करण्यात येते की पायाखालची वाळू सरकल्यामुळे अशा प्रकारचा शिवसैनिकांवरती आता खोटे गुन्हे टाकले जात आहेत। वाळू सरकणार कशासाठी? वाळू सरकण्यासारखं काय झालेलंच नाही आहे। उलटं तुम्ही बघा की ह्या ठिकाणी सगळं महाराष्ट्राची जनता ही एका बाजूने आहे, तर वाळू सरकणार कशाला? वाळूच्या ऐवजी मला असं वाटतं की सर्व जनतेने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक करतायत। रोज हजारोंच्या संख्येने लोक भेटायला येतात, ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी हजारोंच्या आणि लाखांच्या संख्येने लोक जमत आहेत। हे आपल्यातला मुख्यमंत्री असला किंवा आपल्यातला मुख्यमंत्री असले जे सर्वसामान्य लोकांना भेटतात, सर्वसामान्यांच्या कागदावर लिहितात। वैशिष्ट्य त्यांचं असं आहे की कोणाचा घेतलेला कागद आणि पीएकडे असा दिला असं नाही, त्याच्यावर ते लिहितात, खाली सही करतात आणि देतात। नुसते आलेला अर्ज दुसऱ्याकडे सरकवला असं मी कधीही त्यांच्या बाबतीत बघितलेलं नाही आहे। आणि त्याच्यामुळे लोकांना समाधान वाटतं की कोणीतरी आमचं ऐकून घेतं। राज्याचे प्रमुख आमचे आहेत, राज्याचे प्रमुख हे सर्वसामान्य लोकांचे आहेत। ही भावना एक सुखद भावना असते आणि ती भावना जर महाराष्ट्राची जनता अनुभवत असेल तर त्याचं कोणाला वाईट वाटत असेल आणि त्याच्यासाठी जर ते असे तुम्ही सांगितलेले शब्द वापरत असतील तर तो बघणाऱ्याचा दोष आहे। केसरकर साहेब, मुख्यमंत्री सक्तीचं त्यांना आराम करायला सांगितलं डॉक्टरांनी, उपमुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना झालेले आहेत। यामुळे मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे का? तुम्हीच म्हणाला होतात या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार। मी 100% म्हणालो होतो की 4 दिवसामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल। मला ज्याप्रमाणे वरिष्ठ सांगतात, मी प्रवक्ता आहे, मी काय निर्णय घेत नाही कुठल्या तारखेला मंत्रिमंडळ विस्तार व्हावा। ज्यावेळेला मला सांगण्यात आलं होतं की 4 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, मी ती बातमी जशीच्या तशी आपल्याला सांगितलेली होती आणि त्याच्यानंतर 4 दिवसानंतर आपल्याला माहिती आहे की रविवार येत होता। आता काही कारणामुळे त्यांना एखाद दुसरा दिवस वाढवायला लागला, तर त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही, तो त्यांचा अधिकार आहे। आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेला राज्यपाल महोदयांना कळवतील की आज विस्तार करायचा आहे त्याला तो विस्तार होईल आणि तो लवकरच होईल, याच्याबद्दल कुठल्याही मनात शंका बाळगू नका। हे बघा, याच्यामध्ये 1-2 दिवसापेक्षा जास्त आणि वेळ लागावा असं मला स्वतःला वाटत नाही। आणि समजा त्यांना उद्याच करायचं असेल तर त्यालासुद्धा कुठलं बंधन नाही आहे, शेवटी ते त्यांच्या मनावर आहे। आणि त्याच्यामुळे शेवटी असं असतं की याद्या ज्यावेळेला फायनल होत असतात त्यावेळेला दिल्लीच्या फ्रिक्वेंटली व्हिजिट्स करायलाच लागतात। ज्या वेळेला एवढ्या वेळेला दिल्लीला जातं आहे त्याच्या अर्थी तुम्ही समजलं पाहिजे की याद्या जवळजवळ फायनल होत आलेल्या आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आता सोमवारी म्हणजेच 8 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। सर्वांच्या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ असं आज सुप्रीम कोर्टानं सांगितलं। तसंच याचिका मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाईल असं कोर्टानं सांगितलं। दोन्ही बाजूचं म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत वाढवून द्या
खरा शिवसेना पक्ष म्हणून मान्यता आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे कॅम्पनं दाखल केलेल्या अर्जावर निर्णय घेऊ नये अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला केली आहे. निवडणूक आयोगानं शिंदे गट आणि शिवसेनेला 8 ऑगस्टपर्यंत आपापलं म्हणणं मांडण्याची संधी दिली होती. मात्र कोर्टात निर्णय लागत नाही तोवर पक्षाच्या चिन्हाबाबत कुठलाही निर्णय नको अशी सूचना सुप्रीम कोर्टानं दिली आहे. शिंदे गटाकडून हरीश साळवे तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. तर आज कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद करण्यात आला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. अध्यक्षांना 10व्या सूचीनुसार अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे का असं हरीश साळवे यांनी सुरुवातीला युक्तिवाद केला. त्यानंतर पक्षांतर बंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही असं ते म्हणाले. अध्यक्षांनी निर्णय घ्यायला 1 ते 2 महिने निर्णय घेण्यास विलंब लावला तर आमदारांनी काय करायचं असं हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. तर पक्षांतर बंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही तुमचं म्हणणं असेल तर मग व्हीपचा अर्थ काय असं सरन्यायाधीशांनी सवाल उपस्थित केला. अपात्रतेसाठी ठोस कारण समजल्याशिवाय निर्णय घेतला हा निर्णय तसा घेतला जाऊ शकत नाही असं हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. मूळ राजकीय पक्षाला दुर्लक्षित करू शकत नाही हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे असं सरन्यायाधीशांनी यावेळी मुद्दा मांडला. तर आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय कोण घेणार याचा निर्णय घ्यावा लागेल असं हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. तसंच आमदारांनी पक्ष सोडला की नाही का निर्णय कोण घेणार असा देखील त्यांनी सवाल उपस्थित केला. तर हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज असल्याचं सेनेच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. राजकीय प्रश्न असल्यानं निवडणूक आयोगाला कसं काय रोखू शकतो असा सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केला. तर आमच्यासाठी आमदार अपात्र असून ते निवडणूक आयोगाकडे कसे काय जाऊ शकतात असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. समजा 2 गट आहेत आणि तेच खरे राजकीय पक्ष असल्याचा दावा करतायत. ते राजकीय पक्षाला मान्यता देण्याचा दावा करू शकत नाहीत का असा सवाल पुन्हा एकदा सरन्यायाधीशांनी उपस्थित केला. तर बंडखोरांकडून राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यामध्ये गल्लत घातली जाते असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. तर आपल्याकडे 50 पैकी 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचं ते सांगतायत असा देखील मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडला. त्यामुळे ते राजकीय पक्ष असल्याचा त्यांचा युक्तिवाद आहे. 40 आमदार अपात्र ठरले तर त्यांच्या दाव्याला आधार काय असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. त्यानंतर शिंदे गटाचे अरविंद दातार यांनी युक्तिवाद केला. विधिमंडळातील घडामोडींच्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाशी संबंध नाही. समजा आपण सर्वांनाच अपात्र ठरवलं आणि पुढची निवडणूक आली तर असं हरीश साळवे यांनी म्हटलं. आपण मूळ पक्ष आहोत असं म्हणता येणार नाही का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तर निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगानं कोणताही निर्णय घेऊ नये अशी सूचना सरन्यायाधीशांनी यावेळी दिली. हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात येणार असल्याचं सरन्यायाधीशांनी यावेळी म्हटलं. सर्वांचे लिखित युक्तिवाद पडताळले जातील आणि मग सोमवारी सुनावणी होणार आहे. जसजशा तारखा पडतायत तशा 2 गोष्टी होत आहेत. एक असं होत आहे की साधारण कोर्टाचे जे संकेत आहेत ते संकेत निश्चितपणाने कायद्याला धरून ते जे योग्य आहेत ते संकेत देत आहेत. दुसरं या मधल्या काळामध्ये जसं पुण्यात झालं तशा पद्धतीने उच्छाद करायला आणि काही ना काही गडबड करत सुटायला पूरग्रस्त राहिले बाजूला, बाकीचे पीडित लोक राहिले बाजूला आणि त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय फायदा घेण्यात थोड्या वेळेमध्ये अजून राजकीय फायदा काय घेता येईल याच्यासाठी म्हणून सगळ्या व्यवस्था धाब्यावर बसवण्याचं काम चाललेलं आहे. आणि म्हणून आम्हाला ह्याची अपेक्षा आहे की लवकरात लवकर याचा निकाल लागावा आणि त्यामधून चांगल्या पद्धतीने तोडगा सुटावा. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आम्ही न्याय देवतेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि शिवसेनेची बाजू ही न्यायाची आहे आणि त्यामुळे न्याय देवता नक्की न्याय देईल असं आम्हाला खात्री आहे. आम्हाला जे कळतं आमच्या वकिलांनी जी बाजू मांडली ती मात्र 100% योग्य भूमिका मांडली म्हणून कालपासून त्यांच्या वकिलाची त्रेधा तिरपीट उडते असं दिसून येते. पण न्यायदेवता योग्य तो न्याय देईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्यमेव जयते. त्यामुळे शिवसेना सत्याची बाजू आहे शिवसेनेची आणि शिवसेना जिंकणार म्हणजे जिंकेल.
ते लॉजिक मांडत राहिले सातत्यानं. आणि ते लॉजिक मांडत होते तेव्हा लक्षात येत होतं की हे लॉजिक चालणार नाही, कायदा चालणार आहे. आणि म्हणून त्यांच्यावर ताशेरे आज अपेक्षा होती, पण मला कल्पना होती, कारण तेव्हा सुद्धा कोर्टाने त्यांना सांगितलं तुम्हाला आम्ही 10 दिवस दिले, त्या 10 दिवसात तुम्ही काय केलं, मग आता तुम्ही बोलूही नका, सरळ निवेदन द्या असं सांगितलं. आणि ते निवेदन आज मिळालंय. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी अगोदरच सांगितलं होतं की कॉन्स्टिट्युशनल बेंच आम्ही करू, आणि म्हणून आता कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे जात असेल त्याप्रमाणे 8 तारखेला लढाई करणाऱ्याला वाटत असतं आमचा विजय होईल, आणि ते तर असं म्हणू शकत नाही बहुतेक आमचा पराभव होईल. परंतु या ठिकाणी आपल्या भावनिकेवर किंवा आपल्या वाटण्यावर निर्णय नसतो. निर्णय आतापर्यंत झालेले प्रेसिडेंट जे असतील, आतापर्यंतचे निवाडे जे त्या ठिकाणचे असतील, कायदा काय बोलतो, संविधान काय बोलतं, लोकशाहीला काय अभिप्रेत आहे, विधिमंडळाचे अधिकार काय, अध्यक्षांची त्या ठिकाणची कार्यकक्षा काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करत त्या ठिकाणी न्यायव्यवस्था निर्णय करत असते. आम्हाला वाटलं म्हणून भावनेवर किंवा त्या ठिकाणी आपल्या मतावर न्यायालयाचा निर्णय होत नसतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस तातडीनं दिल्लीला रवाना होणार आहेत आणि ते झालेले देखील आहेत. दरम्यान फडणवीस दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींची चर्चा करणार आहेत. उपमुख्यमंत्र्यांचा हा महत्त्वाचा दौरा आपण पाहतोय. फडणवीस हे तातडीनं दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. यावेळी पक्षश्रेष्ठींसोबत ती महत्त्वाची चर्चा करणार असल्याचं कळतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आलेल्या आहेत. सततचे अतिव्यस्त दौरे आणि पहाटेपर्यंतच्या सभांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवतोय. डॉक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सक्तीच्या आरामाचा सल्ला दिलाय. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 1 दिवसाच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द केलेल्या आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेतली. शिंदे गटात गेलेले उदय सामंत यांच्या ताफ्यावर पुण्यामध्ये हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शिवसैनिकांवर खोटे आरोप करत कारवाई होत असल्याचा दावा सेना नेत्यांनी केलाय. शिंदे गटाच्या एकानं आमच्या शिवसैनिकावर हल्ला केला तेव्हा 307 कलम लावलं नाही, वस्तुस्थिती पहा आणि मग गुन्हे दाखल करा, अशी भूमिका सेना नेत्यांनी पोलीस महासंचालकांसमोर मांडलेली आहे. 12 वाजता आमच्या लोकांना सगळ्यांना हजर करण्यामध्ये आलं. आमचे वकील त्या ठिकाणी होते, त्यांनी लगेचच दाखल झाले, ही गोष्ट वेगळी. पण या सगळ्या गंभीर घटनेमध्ये पुणे शहर पोलिसांवरती प्रचंड असा दबाव काही हितसंबंधी लोकांचा आहे. उदय सामंत स्वतः बोललेले आहेत की भाडेकरी लोक होते. मग ते भाडोत्री लोक कोण, त्यांच्याकडच्या बद्दलच्या फुटेजचं काय झालं हे न पाहता शिवसैनिकांना आत डांबण्यासाठी जी काही घाई करण्यामध्ये आली ती अतिशय संशयास्पद आहे. आणि त्याच्या संदर्भात 307च्या संदर्भात पुनर्विचार करावा असं देखील आम्ही निदर्शनाला आणलं. 11:30 वाजता सगळ्या आरोपींना हजर केलं की जेणेकरून आमच्या त्या पकडलेल्या निरपराध लोकांना वकील मिळू नये, न्यायालयामध्ये बाजू मांडता येऊ नये. हा जो काय कपट कारस्थान पोलिसांच्या माध्यमातून हे जम्बो मंत्रिमंडळ करते, त्याची दखल आयजीने घ्यावी आणि आयजीने कायदा आणि सुव्यवस्थेचं नियमाप्रमाणे पालन करावं. तुम्ही कायद्याचे रखवालदार आहात, ह्या राज्यकर्त्यांचे आज्ञाधारक नाही, अशा पद्धतीची विनंती आम्ही महासंचालकाने केलेली आहे. आणि भविष्यामध्ये सरसकट 307चा वापर करायचा असेल तर बाकीची सगळी IPC कलमं रद्द करा आणि 307चा वापर चालू करा, अशा पद्धतीची भूमिका आम्ही आमची मांडलेली आहे. काल परवाकडे सुद्धा जाऊन 200-400 लोक घुसून तिथे त्या महिलांवर सुद्धा हात उगारला जातो. आणि उलट ज्यांना मारहाण केली, मार लागला त्यांच्यावरच पोलीस कारवाई करतायत. असाच प्रकार सगळीकडे घडतोय. आणि म्हणून ह्या 2 गोष्टी ज्या आता आहेत की ह्या सगळ्या अगोदर घडल्या आहेत गेल्या 8-15 दिवसापूर्वी, त्याच्याबद्दल अवाक्षर माध्यमामध्ये येत नाही, आरोपी पकडले जात नाही. इथं जे उपस्थित नाही त्यांच्यावर 307 गुन्हा. म्हणजे हे जी काही कायद्याचं उल्लंघन सातत्यानं सरकारकडनं होतंय. कायदा सगळ्यांना सारखा, ते कोणी आता मंत्री नाहीत, आमदार नाहीत, तेही निव्वळ आमदार आहेत. त्याच्यामुळे असेही जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर जो हल्ला होतोय, माझी नगरसेवकांवर हल्ले होत आहेत,
त्याबद्दल सुद्धा तातडीनं कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि ती मागणी रणजित शेटांकडे केली आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता औरंगाबादमधून एक मोठी बातमी. औरंगाबादेत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय, कारण काँग्रेसच्या जिल्हा परिषद माजी अध्यक्षांनी बीजेपीमध्ये प्रवेश केलाय. मीनाताई शेळके आणि त्यांच्या पतींनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यानं आता काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. औरंगाबादेत काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे, कारण काँग्रेसच्या जिल्हा परिषद माजी अध्यक्षांनी बीजेपीमध्ये प्रवेश केलाय. मीनाताई शेळके आणि त्यांच्या पतींनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ, खरं तर आता काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे असंच म्हणावं लागेल, कारण जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आणि त्यांच्या पतींनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. सिद्धार्थ, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? तर आमच्या प्रतिनिधींशी काही तांत्रिक अडचणींमुळे संपर्क होऊ शकत नाहीये. मात्र औरंगाबादेतली ही बातमी आपण पाहतोय. काँग्रेसला अतिशय मोठा धक्का बसलेला आहे, कारण काँग्रेसच्या जिल्हा परिषद माजी अध्यक्षांनी बीजेपीमध्ये प्रवेश केलाय. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. गोकुळच्या सत्तेत मी सहभागी आहे हे विसरलात का, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी खासदार धनंजय महाडिक यांना केलेला आहे. गोकुळमध्ये सत्तांतर होईल असा दावा खासदार महाडिक यांनी केला होता. त्यावर मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण देताना असं काही होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. तर महाडिक यांचं वक्तव्य केवळ सतेज पाटील यांना उद्देशून असल्याचं त्यांनी म्हटलं. मी याबाबत खासगीत धनंजय महाडिक यांना भेटणार असून यापुढे ते सत्तांतराचा दावा करणार नाहीत, असंही ठामपणे मुश्रीफांनी सांगितलंय. कारण जरी वरती जरी सत्ता पालट झाला असला तरी सगळी माणसं आपल्या जिल्ह्यातली आहेत, ती काय व्हायची परकी नाहीत. आणि आपले संचालक जे आहेत, जे आपण निवडून आणलेले आहेत, त्यासाठी अनेक सभासदांनी अनेक कार्यकर्त्यांनी कष्टा खाल्लेले आहेत. त्यामुळे कोणी कार्यकर्ता आणि संचालक या सत्ताच्या बदलीच्या बाबत अनुकूल नसावा. तर धनंजय महाडकांची माझी जर खाजगीत भेट झाली तर मी त्याला समजावून आणि पटवून देईन. मला वाटतं यानंतर ते कधीच याबाबतचा उल्लेख तुमच्याकडे करणार नाही. औरंगाबादच्या शोरूममध्ये दरोडा पडलेला आहे आणि ही दरोड्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 2 तिजोऱ्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. तिजोऱ्या फोडून रक्कम लंपास केलेली आहे. पगारिया ऑटो शोरूममध्ये हा दरोडा पडलेला आहे. लोखंडी दरवाजा तोडून हे चोर शोरूममध्ये शिरले. औरंगाबादमध्ये ही घटना घडलेली आहे आणि दरोड्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अविनाश, काय अपडेट? नक्कीच पगारिया ऑटो हे औरंगाबाद मधील एक सर्वात मोठं नामांकित शोरूम आहे. या शोरूम मध्ये रात्री ज्या टायमाला पावसाचा जोर थोडासा वाढला होता त्या टायमाला 2 जण या शोरूमच्या एका कोपऱ्यामध्ये थांबलेले होते. परंतु त्यानंतर अचानक 3 ते 4 लोक अजून तिथं जमा झाले आणि त्यांनी या शोरूमचं शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर यांनी शोरूम मध्ये ज्या पैशाच्या 2 तिजोऱ्या ठेवल्या होत्या, या तिजोऱ्या सोबत ते लंपास झाले. तिथून त्यानंतर शहरातीलच 2 ते 3 किलोमीटर अंतरावर एका उड्डाण पुलाखाली या तिजोऱ्या त्यांनी खोलल्या. त्यातून जे त्यामध्ये पैसे होते ते सर्व लंपास करून त्या तिजोऱ्या त्याच ठिकाणी ठेवल्या. त्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना त्या खाली पडलेल्या तिजोऱ्या सापडल्या, मात्र त्यामध्ये कोणतेही पैसे नव्हते. तर ज्यावेळेस पगारिया ऑटोच्या प्रशासकांनी सांगितलंय की 15 ते 16 लाख रुपये या तिजोऱ्यांमध्ये ठेवलेले होते. अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. पगारिया ऑटो शोरूम मध्ये हा दरोडा पडलाय. चित्रीकरण आणि शेतीच्या फवारणीसाठी ड्रोन उड्डाण घेताना आपण नेहमीच पाहतो. मात्र आता चक्क माणसाचं उड्डाण करणारा ड्रोन तयार झालाय. पुण्याच्या चाकण MIDCतील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग कंपनीनं 4 वर्षाच्या मेहनतीतून हा अनोखा ड्रोन तयार केलाय. भारतीय सैन्य दलासाठी तयार करण्यात आलेला हा ड्रोन 130 किलो वजन घेऊन उड्डाण करू शकणार आहे. त्याद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसांना कमीत कमी वेळात आणि कमी खर्चात सहज पोहोचवता येणार आहे. या ड्रोनची पहिली चाचणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली आहे.
सागर डिफेन्स इंजिनिअरिंग कंपनीनं हा ड्रोन तयार केलेला आहे. टॅक्सी आणि अँब्युलन्स सारखा याचा वापर होऊ शकतो. उच्च तंत्रज्ञानासह सुरक्षेची जोड देखील याला आहे. 130 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. तर यामध्ये 30 ते 35 किलोमीटर हवाई प्रवासाची क्षमता देखील आहे. तांत्रिक बिघाडानंतर देखील हा ड्रोन सुरक्षित राहू शकतो. आपत्कालीनसाठी आता पॅराशूटची देखील या ड्रोनद्वारे सोय करण्यात आलेली आहे. लवकरच भारतीय सैन्य दलात हा ड्रोन दाखल करण्यात येणार आहे. ह्याच्यात 4 डोके आहेत. जे ऑटो पायलट असतं ते 4 आहेत. त्याच्यामुळे काय होतं, जर एखादी गोष्ट चुकली किंवा काय झालं तर बाकीचे जे डोके आहेत ते वापरले जातात आणि ते ह्याला स्टेबल ठेवतात, ह्याला पडू नाही देत. तसंच ह्याच्यात बॅटरी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. ह्याच्यामुळे एखादी बॅटरी जरी खराब झाली तरी त्याच्यामुळे काही धोका होत नाही. जर हा हवेत उडत असेल आणि एखादी बॅटरी खराब झाली तरी दुसऱ्या बॅटऱ्या त्यांना सांभाळून घेतात आणि ह्याला पडू देत नाही. जो योगदान रहेगा वो एक इंसान को एक जगह से दूसरी जगह लेके जाने के लिए रहेगा, जिसमें सबसे पहले जो कि मेडिकल इवैक्यूएशंस हैं, जो हमारे गांव वाले एरिया है जहां पे अगर कोई इमरजेंसी सिचुएशन हो जाती है तो इंसान को वहां से हॉस्पिटल तक ले जाने के लिए बहुत ही टाइम लगता है और उसमें इंसान की जान भी जा सकती है. तो अगर ऐसे ड्रोन हमारे एम्बुलेंसेस की तरह वहाँ पे गांव में रहें और इमरजेंसी सिचुएशन में हम पेशेंट को इसके अंदर बिठा दें और ये हॉस्पिटल तक उसको लेके जाए. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वर्षानुवर्ष आपण पाहत असलेलं चित्र आता बदललंय. विद्यार्थ्यांचा सायन्सकडचा ओढा आता आर्ट्सकडे वाढल्याचं लक्षात येतंय. हे आम्ही सांगत नाही आहोत, तर फर्ग्युसन कॉलेजच्या आर्ट्सची पहिली कट ऑफ लिस्ट पाहिल्यावर लक्षात येतं. पाहूयात त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. शैक्षणिक क्षेत्रात सध्या कोणता ट्रेंड सुरू आहे ते ही लिस्ट पाहून लक्षात येतं. सायन्सकडे राहणारा विद्यार्थ्यांचा कल अचानक आर्ट्सकडे म्हणजे कला शाखेकडे वळू लागलाय. पुण्यातील काही कॉलेजेस आणि स्ट्रीम्स यांची कट ऑफ लिस्ट जारी करण्यात आली आहे. फर्ग्युसन कॉलेजचा आर्ट्सचा कट ऑफ 99.60% इतका असल्याचं पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांचा कल आर्ट्सकडे असण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे स्पर्धा परीक्षांकडे वाढत असणारा ओढा. आर्ट्समधून शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना बराच वेळ परीक्षांची तयारी करण्यासाठी मिळतो. परिणामी स्वप्न साध्य करण्यासाठी विद्यार्थी आर्ट्सला पसंती देत आहेत. सायन्सपेक्षा आर्ट्सला डिमांड आहे. त्याचं खरं कारण हे आहे की ही जी मुलं आहेत ना, ही स्पर्धा परीक्षा म्हणजे IAS स्पर्धेसाठी तयारी करतात आणि म्हणूनच सुरुवातीपासून फोकस राहून ती सायन्सला वेळ न घालवण्यापेक्षा डायरेक्ट आर्टला जाऊन पहिल्याच अटेम्प्टमध्ये आपला पोस्ट जे क्रॅक करतात, असा नवीन ट्रेंड तयार झाला आणि त्यातनं हा आपल्याला नवीन बदल बघायला मिळतो. ट्रेंड आर्ट्सकडे स्कॉलर मुलांचा ओढा जास्त, हे खरं कारण आहे त्यातलं. सायन्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच पर्याय खुले राहतात. त्यात पुढे 12वी नंतर इच्छा आणि आवड बदलली तर फील्ड बदलणं अतिशय अडचणीचं असतं. म्हणूनच सध्या आर्ट्सला पसंती मिळताना दिसते. पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी जे प्रेफरन्सेस भरले ते थोडे अभ्यासपूर्ण भरलेले आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी पर्सेंटेज जर आपण पाहिलं 69,000पैकी जर आपल्याकडे 42,000 मुलांचं अलॉटमेंट झालेलं आहे, तर पर्सेंटेज वाईज खूप चांगलं अलॉटमेंट आता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आपल्या ज्या व्हॅकन्सीज होत्या ह्या टोटल व्हॅकन्सीज आपल्या आर्ट्ससाठी होत्या 16,980 आणि त्यापैकी अलॉटमेंट आपली झालेली आहे 4,197. मागच्या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांचा ओढा सायन्सपेक्षा आर्ट्सकडे जास्त होता. एकंदरीत स्पर्धा परीक्षांचं स्वप्न साकार करण्यासाठी आर्ट्स फॅकल्टी अधिक उपयोगी पडेल असं विद्यार्थ्यांना वाटतं. त्यामुळेच शैक्षणिक क्षेत्रात हा नवा ट्रेंड दिसतोय. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पालकांनो, तुमची मुलं ज्या स्कूल बसनं जात आहेत ती सर्व प्रकारे सुरक्षित आहे ना? बस चालक सर्व नियम पाळतोय ना याची जरूर पडताळणी करा. कारण RTOनं केलेल्या सर्वेनुसार मुंबईत तब्बल 498 तर महाराष्ट्रात 4,056 वाहनं ही नियम मोडणारी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा विशेष रिपोर्ट. या धावपळीच्या युगात आई वडील दोघंही कामाला असल्यामुळे आपल्या पाल्याला सुरक्षितपणे शाळेत पाठवायला
स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनचा पर्याय निवडला जातो. मात्र याच वाहनांचे जे चालक असतात ते आरटीओच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करताना दिसतात. मुंबईतल्या जवळपास सगळ्याच शाळांमध्ये अनधिकृत किंवा लायसन्स नसलेले वाहन किंवा चालक आहेत. या चालकांची या वाहनांची फी मात्र कमी असते, मात्र याची रिस्क खूप जास्त आहे. फायर एक्स्टिंग्विशर गायब, फर्स्ट एड बॉक्स तुटलेला. स्कूल बसेसच्या हलगर्जीपणानं मुंबईत आत्तापर्यंत अनेक चिमुकल्यांचे जीव गेले. गेल्या आठवड्यात कांदिवलीत शाळेच्या बसला आग लागली. सुदैवानं बसमध्ये मुलं नव्हती. लेकिन कानूनी ढंग से चलना सब तरह से सुरक्षित है और कानूनी ढंग से चलना है तो स्कूल के साथ में एग्रीमेंट करके पूरी तरह से नियम पालन करके चलना जरूरी है. आरटीओची नियमावली. प्रत्येक स्कूल बसमध्ये चालकासह सहवर्ती अनिवार्य. बसमध्ये उभा दांडा गरजेचा. बसमधील पृष्ठभाग न घसरणाऱ्या धातूचा असावा. हॉर्न कर्कश आवाजाचा नसावा. ISI मार्क असलेली 5 किलोची अग्निशामक अनिवार्य. शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणाऱ्या बसेसचा रंग हा पिवळाच असायला हवा. बसच्या पुढे आणि मागे दोन्ही बाजूला ठळक अक्षरात स्कूल बस असं लिहिलेलं असणं गरजेचं आहे. सोबतच ही बस कोणत्या शाळेची आहे हे ओळखण्यासाठी बसच्या दोन्ही बाजूला ठळक अक्षरात शाळेचं नाव सुद्धा असलं पाहिजे. प्रथमोपचार किट असेल, फर्स्ट एड बॉक्स असेल किंवा मग फायर एक्स्टिंग्विशर या गोष्टी सुद्धा बसच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. मुंबईसह राज्यात अनेक दुर्घटना घडल्या. विद्यार्थ्यांचे जीव जाऊनही शाळा मात्र कोणतीही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे सर्वच पालकांमध्ये एक प्रकारच्या नाराजीचा सूर आहे. गाडीतून उतरल्यानंतर ती पालकांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की पालकांनी तिथे येणं टायमिंगवर आणि घेऊन जाणं. पण जोपर्यंत गाडी आणि गणवेश मुलांच्या अंगावर आहे तोपर्यंत त्या शाळेची जबाबदारी असणं गरजेचं आहे. मुंबईतील वास्तव. परवाना नसलेली वाहनं 74, स्पीड गव्हर्नर नसलेली 7, आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणारी 26, वैध योग्यता प्रमाणपत्र नसलेली 73, परिवाहक नसलेली 29, अग्निशमन सुविधा नसलेली 49 वाहनं, इतर तरतुदींचा भंग करणारी 142 वाहनं. महाराष्ट्रात 26 जुलै ते 31 जुलै दरम्यान करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत तब्बल 54,66,500 रुपये इतकी दंड वसुली करण्यात आली. तर एकट्या मुंबईत 1,43,05,00,000 इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. मोठ्या विश्वासानं आई वडील आपल्या पाल्याला या शाळेच्या बसेसच्या ताब्यात देतात. काही बरं वाईट झालं तर हे बस चालक शाळेकडे बोट दाखवतात. शाळेला प्रश्न विचारला असता शाळा जबाबदारी झटकते. प्रश्न असा निर्माण होतो की विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेचा गणवेश आहे, बस सुद्धा शाळेची आहे, मग शाळा जबाबदारी का घेत नाही? या शाळांच्या मुख्याध्यापकांना हे सुद्धा ठाऊक नसतं की आपले विद्यार्थी कुठल्या भागातून शाळेत येत आहेत. या सर्व गोष्टींवरून शाळेचा बेजबाबदारपणा आपल्याला दिसतो. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी सुरू झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीनं विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या टॅब खरेदी व्यवहारात अनियमितता झाल्याचं उघड झालंय. मात्र महाज्योतीनं हे आरोप फेटाळले असून ई-निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून हा सर्व व्यवहार झाला असून शासनाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असणाऱ्या L1 दर असणाऱ्या वेंडरकडून याची खरेदी केल्याचं महाज्योतीनं सांगितलंय. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा विशेष रिपोर्ट. महाज्योतीच्या टॅब खरेदीत अनियमितता, बाजारभावापेक्षा अधिक भावानं खरेदी. महाज्योतीनं आरोप फेटाळले. ई-निविदेतून प्रक्रिया केल्याचं स्पष्ट. नोंदणीकृत टेंडरकडून खरेदी केल्याचंही स्पष्टीकरण. ग्रामीण भागातील ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षांची ऑनलाईन तयारी करता यावी म्हणून महाज्योतीनं विद्यार्थ्यांसाठी 6,000 टॅब खरेदी केले. ज्या कंपनीनं टॅब खरेदी केले
त्याचं बाजार मूल्य हे 10 ते 11,000 रुपये प्रति टॅब असताना महाज्योतीनं तेच टॅब 18,899 रुपयात विकत घेतले. त्यामुळे 6,000 टॅब खरेदी करताना जवळपास 4,80,00,000 रुपये अतिरिक्त पैसे खर्च झाल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केलाय. मात्र महाज्योतीनं हे आरोप फेटाळले असून ई निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून हा सगळा व्यवहार झाल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. टेंडरमध्ये आम्ही काही करू शकत नाही आणि पोर्टल सरकारचं आहे. महाज्योतीचं पोर्टल नव्हतं, सरकारचं पोर्टल आहे. त्या पोर्टलवरती टेंडर आले, त्याच्यामधला जो L1 आला त्याला आदेश दिला. त्याच्यामुळे याच्यात अनियमितता झाली असं म्हणता येणार नाही. याचीच पडताळणी करण्यासाठी आमच्या प्रतिनिधीनं नागपूरच्या मार्केटमध्ये चौकशी केली असता टॅब विक्री करणाऱ्या दुकानदाराचं काय म्हणणं होतं ऐकूयात. ये हम आपको काउंटर पे 9,000 रुपये में ले रहे हैं. अगर क्वांटिटी बल्क में है तो और कम कर देंगे आपको. मैं ये आपको 8,000 रुपये में दिला दूंगा अगर आपको 6,000 पीस चाहिए तो. महाज्योतीनं बाजार दरात हे टॅब खरेदी केले असते तर ते महाज्योतीला जवळपास 6,53,94,000 पडले असते. मात्र सरकारच्या पोर्टलवरून महाज्योतीनं हे टॅब 11,93,94,000 रुपयात खरेदी केले. त्यामुळे जो अतिरिक्त 4,80,00,000 भुर्दंड महाज्योतीनं सहन केला त्याचं कारण काय याचं गणित काही उलगडलेलं नाहीये. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तिकडे परभणी पोलिसांच्या वसाहतीची दुरावस्था झाली असून पोलीस जवानाच्या कुटुंबियांना आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहावं लागतंय. इमारतींमध्ये अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. तर पावसामुळे बाथरूम पासून किचन पर्यंत सर्वत्र पाणीच पाणी गळतंय. पण तरी देखील याच परिस्थितीमध्ये या कुटुंबियांना राहावं लागतंय. पाहुयात परभणीच्या पोलीस वसाहतीचं विदारक वास्तव दाखवणारा न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल. काम आलेलं नाही आणि इतर भागामध्ये पण गवत वाढलेलं आहे. मच्छरांचा त्रास, दुर्गंधी, टॉयलेटचे टँक फुटलेले, कोणतीही दुरुस्ती आलेली नाही. गेल्या 15 वर्षांपासून पोलिसांची कुटुंब या ठिकाणी राहत आहेत. मात्र आता या वसाहतीची बकाल अवस्था झाली आहे. कारण इमारतीवर ठिकठिकाणी झाडं वाढली आहेत. खिडक्या, दारांच्या चौकटी मोडकळीस आल्यात. तर छतामधून 24 तास पाणी टपकत राहतं. पावसाळ्यात तर बाथरूम पासून किचन पर्यंत आणि बेडरूम मध्ये देखील पाणी टपकायला सुरुवात होते. घराच्या भिंतींनाही ओलं धरतं. सगळ्या आमच्या घरामध्ये बी चौकटी तुटल्या. आता बाथरूमच्या वरून पाणी 12 महिने गळतंय सारखं. खपल्या पडात्यात. लेकरं बाळ आमचे लहान लहान आहेत, मग आम्हाला भीती निर्माण होती. मग करंट उतरतंय भिंतीमध्ये आमच्या. तर इमारतीच्या आजूबाजूला वाढलेली झाडं, नाल्यांचं पाणी आणि यामुळेच परिसरात सदैव दुर्गंधी पसरलेली असते. विशेष म्हणजे या वसाहतीमधून जाणारे सर्वच्या सर्व रस्ते आजही चिखलाच्याच साम्राज्यात आहेत. त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणाहून जाताना अडचणी येतात. खालच्या मजल्यावर किचनमध्ये व रूममध्ये सर्व पाणी पडत आहे. त्यामुळे फार दुर्गंधी पसरत आहे. माझे लहान लहान मुलं आहेत, त्यामुळे आजारी पडण्याची फार भीती आहे. आजूबाजूला फार दुर्गंधी असल्यामुळे गवत पण भरपूर वाढलेला आहे. तुम्हा आम्हा साऱ्या जनतेसाठी दिवस रात्र झटणाऱ्या अशा या पोलीस सेवकावर, त्यांच्या परिवारावर आणि निवासस्थानावर ही वेळ आली आहे. त्याची साधी दखल देखील या ढिम्म प्रशासनाला घ्यावीशी वाटत नाही. हीच खंत वाटते. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.